पोस्ट शिरगाव. बरं, तुमचं शिक्षण किती झाले? शिक्षण BCom हे पोल्ट्री फार्म आपण कधी चालू केले? 2018. त्यानंतर आता सध्या पक्षी किती आहेत यामध्ये? आत्ता 3,500. कोणत्या ब्रीडचं कंपनी आहे? कोणत्या ब्रीडचा पक्षी आहे? ते सनरो. सनमो व्हरायटी आहे काय? त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे मॉर्टिलिटी कमी होते थोडी. बाकीचं म्हणजे आत्तापर्यंत तोच पक्षी आला आहे, त्याच्यामुळं समजूत बरं वाटतं. त्यानंतर कंपनीची पॉलिसी काय असते नेमकी? म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करताना कागदपत्र कुठे लागतात काय? कॉन्ट्रॅक्ट करताना म्हणजे आपले स्टॅम्प, बाकी डॉक्युमेंट आपले ग्रामपंचायतीचे त्याचा उतारा सगळं लागतं. म्हणजे कंपनी असं काय नियम आहे का? म्हणजे सुरुवातीला एवढेच पक्षी पाहिजे तेवढेच पाहिजे असं काय नाही ना? नाही, तसं काय नाही, ते आपल्या स्क्वेअर फूटवर करतो. तुमचे शेड आत्ता आहे ते किती स्क्वेअर फूट आहे? 5,200. लांबी रुंदी किती आहे त्याची? लांबी 30 फूट रुंद हां. आणि 180 फूट. नाही, 180 फूट. त्यानंतर सुरुवातीला भांडवल काय लागतं आपल्याला? सुरुवात करायची असेल समजा तर सुरुवात म्हणजे आता हे शेडलाच काय लागेल ते भांडवल. टोटल शेडला तुमचा खर्च किती आला? टोटल शेडला माझं त्यावेळी 13 लाख रुपये. म्हणजे भांडी शेड सगळं तयार. गाडी शेड सगळं, लाईट कनेक्शन वगैरे सगळं. त्यानंतर पोल्ट्रीमध्ये आजार कुठले असतात पक्ष्यांना येणार? पक्ष्यांना काय पहिल्यांदा टेम्परेचर कंट्रोल करावं लागतं. हां. त्याच्यानंतर म्हणजे आजार म्हटलं तर राणीचे ते लासर, आपलं गंबोरा. कंपनीची व्हिजिट असते का आपल्याला? असते, किती दिवसाला असते साधारण? रोज असते. नंतर वॅक्सिनेशन कोण कंपनी माणसं करतात नाही का? ना, आपण स्वतः करता का? वॅक्सिन तिथून आणावं लागतं ऑफिसमध्ये. तुमचं डेली रुटीन काय असतं म्हणजे उठल्यापासून ते पोल्ट्रीमध्ये असतं? सकाळी काय उठलं की तो हलवणे, नंतर भांडे धुणे, खाद्य घालणे, पाणी. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग परवडतं का स्वतः स्वभाव केलेलं परवडतं आपल्याला? आता आपण तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करतो. स्वतःच्या याच्यावर म्हटलं तर त्याला भांडवल पण जास्त लागते. समजा चुकून एखादी रेट पडला तर त्या अंगावर पण येतो. त्याच्यापेक्षा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालतं. त्यानंतर 45 दिवसात पक्षी वाढतो म्हणजे खाद्य घातल्यामुळे वाढतो की त्यांना औषध काय वेगळं द्यायला लागतं? काय नाही, खाद्यामुळंच. औषध फक्त त्याचं निरोगी राहण्यासाठी. जे खाद्य आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते ते कशापासून बनवलं जातं नेमकं? म्हणजे काय वापरतं? तो मका, बाजरी, तांदूळ. वर्षातून किती भाजी होतात तुमच्या? 5 होतं का? रेट आपल्याला कसं भेटतो? म्हणजे हायस्ट रेट किती भेटला आहे? रेट म्हणजे आत्तापर्यंत एकदाच दिला ते 1,15,000. म्हणजे 4,000 पक्षी होतं ते. म्हणजे किलो मागं तुम्हाला किती मिळतं साधारण? किलो मागं साधारण किती भेटतो? तरी मग 9 ते 10 रुपये मिळतील. जे रेट ठरवताना म्हणजे कंपनी कसं ठरवते? म्हणजे काय पॉलिसी असते? काय असेल ते पेपर रेट असते. त्यानंतर सगूनच आपलं ऑफिस कुठं आहे? मिरजमध्ये. खत किती निघतं टोटल यामध्ये तुम्हाला? 4 ट्रॉली खाती. कसं विकतं ते? काय कसं त्यावेळी हे असेल तसं, म्हणजे 3,000 4,000. म्हणजे लोकलचे शेतकरी येऊन घेऊन जातात का? समजा आता आमच्यासारख्या मुलांचं कसं होतं की जॉब मिळत नाही. मग आम्ही जर समजा ह्या बिझनेसमध्ये उतरलं तर सुरुवातीला आम्हाला काय करायला पाहिजे? सुरुवातीला काय स्वतःची जमीन पाहिजे, पाणी असावं, महत्त्वाचं म्हणजे भांडवल असावं, किंवा बँक जर करायची असली तर बँकेत तसं हे असलं तर चांगलं. जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा म्हणजे किती पक्षापासून केली होती? पहिल्यांदा 4,200 पक्षी आलतात पहिल्या बॅचला. बरं, म्हणजे त्याचं ट्रेनिंग वगैरे तुम्ही कुठं घेतलं होतं काय? कसं काय? नाही, ट्रेनिंग घेतलं नव्हतं. ट्रेनिंग करायचं होतं पण ते काही जमलं नाही. ते डायरेक्ट परत. मग आता ह्या बिझनेसमध्ये उतरायचं तुम्हाला कल्पना कशी सुचली? म्हणजे कुणाचं बघितलं काय असं? हां, बघूनच की आमच्या पाहुण्यांचं शेड होतं. त्यांनी म्हटले परवडायसारखं एक करा, म्हटल्यावर आपण करून बघू म्हटलं. या व्यतिरिक्त तुमचा आणि कुठला धंदा आहे? शेती वगैरे काय? शेती होती. हा बिझनेस तुम्हाला एकंदरीत तुमच्या दृष्टिकोनातून कसा वाटतो? म्हणजे असं म्हणजे चांगलाच आहे. चालू केल्यापासूनच माझं बाकीचं व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे साधारण बॅचच्या मागं तुम्हाला फायदा किती होतो? एका बॅच समजा 4,000 रुपये, 4,000ची बॅच आहे पक्षाची, तर त्याच्या मागं तुम्हाला नफा किती मिळतो? तर 50,000 रुपये मिळतो. मिळतात ना?
म्हणजे एकंदरीत कसं आहे की नोकरीपेक्षा हे चांगलंच वाटते म्हणजे एकंदरीत हो हो नोकरीपेक्षा चांगला आहे, पण शेतीला जोडधंदा म्हणून पण एक नंबर. एक नंबर आहे ना. कधी कधी किंमत आता हे पक्षी 45 दिवसात मोठे होतात. मग अशा बाजारात अफवा आहे की त्यांना इंजेक्शन दिलं जातं किंवा काय दिलं जातं, तर यावर तुमचं मत काय आहे? फक्त इंजेक्शनमुळं कधी काही होत नसतं. होत नाही. खाद्य मी माझ्या एका बॅचला 20 टन खाद्य जातो, बरं. त्यावेळी पक्षी 9 टन तयार होतो. हम्म. म्हणजे फक्त इंजेक्शनमुळं नाही, इंजेक्शन याच्यासाठी हम्म. माणूस दवाखान्यात गेला तर आजार आहे म्हणून गेल्यानंतरच इंजेक्शन देतो बरोबर डॉक्टर. बरोबर का त्याला बॉडी जाम व्हायला काय इंजेक्शन नसतं. नसतं ना. आणि अनेक विचारायचं म्हणजे आता समजा आता तरुण जी मुलं आहेत आजची त्यांना जॉब मिळत नाही, मग असं जर त्यांनी बिझनेस करायला ठरवलं, तुमच्याकडे जर ते माहिती विचारायला आले तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल का? हो करू नक्की.